कोणत्याही देशामध्ये गेलो तरी सगळीकडे एक गोष्ट सारखीच असते. ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या तसेच शिकण्यासारख्या असतात. अशाच सुंदर आणि छोट्याशा गावाला आज आपण भेट देणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाला. या गावामध्ये तुम्ही बस किंवा टॅक्सी करून येऊ शकता. परंतु जर तुम्हाला प्रवास एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही ट्रेनने या. या ट्रेनच्या प्रवासाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या सिरीजचा मागचा भाग नक्की पहा, लिंक वर दिलेली आहे. श्रीलंकाच्या मध्यभागात वसलेले हे एक हिल स्टेशन. हे छोटे गाव आयुर्वेदिक मसाजसाठी खूप फेमस आहे. एलामध्ये पोहोचताच जोरदार पावसाने स्वागत केले. टुकटुक करून आम्ही आमच्या होमस्टे पर्यंत पोहोचलो. पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे थोडा वेळ आराम करून संध्याकाळी आम्ही एला गावात फेरफटका मारण्यासाठी निघालो. एलामध्ये फारच सुंदर असे कॅफे आहेत, तसेच सुविनीर शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. यामधील काही बेस्ट कॅफे आणि शॉप्सची नावे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत, तर नक्की ट्राय करा. डिनर करून आम्ही आमच्या स्टेवर रिटर्न आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही एलामधील सगळ्यात जास्त बघितल्या जाणाऱ्या प्लेसला व्हिजिट करणार होतो. या ठिकाणाचे नाव आहे 9 आर्क ब्रिज. हा एक रेल्वेचा ब्रिज असून 9 खांबांवर उभा आहे. हा ब्रिज अर्धावर्तुळाकार असल्याने या ब्रिजला 9 आर्क ब्रिज असे म्हटले जाते. या ब्रिज पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अर्धा तासाचा ट्रेक करावा लागतो. या 9 आर्क ब्रिजचा स्टार्टिंग पॉइंट एला गावापासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे. यासाठी तुम्ही टुकटुक करून येऊ शकता किंवा जर एनर्जी असेल चालत देखील येऊ शकता. टुकटुकचा दर हा 1000 ते 1500 श्रीलंकन रुपीज राऊंड ट्रिप साठी आहे. हा ब्रिज तेव्हाच सुंदर दिसतो ज्यावेळी या ब्रिजवरून ट्रेन जाते. तर या ट्रेनच्या टाइम टेबलच्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही टुकटुकने येणार असाल तर या ट्रेकच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत टुकटुकने येऊ शकता. त्यासाठी कदाचित तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. ट्रेकच्या सुरुवातीला सुंदर व जुने असे गणपतीचे मंदिर आहे. बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही ट्रेकची सुरुवात केली. मुख्य रस्त्यापासून आपल्याला खालच्या दिशेने ट्रेक करावा लागतो, त्यामुळे जाताना जास्त वेळ लागत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी चहाच्या मळ्यांमधून छोटी वाट आहे, त्यामुळे ट्रेक इझी असला तरीही आपल्याला लिचेस चावणार नाही याची काळजी घ्यावी लागते. ब्रिजच्या कोणत्याही एका बाजूला उभे राहून आपण ट्रेनचा व्ह्यू पाहू शकतो. त्याचबरोबर फोटो काढण्यासाठी आपण ब्रिजच्या खालच्या बाजूला जाऊ शकतो. तुम्हाला जर ट्रेनमध्ये बसून हा व्ह्यू पाहायचा असेल तर तुम्ही एल्लावरून ट्रेन पकडून डेमोदरा या स्टेशनपर्यंत प्रवास करू शकता आणि रिटर्न ट्रेनने किंवा टुकटुक करून पुन्हा एल्लामध्ये येऊ शकता. आम्ही तिथे चौकशी केल्यानंतर कळले की ट्रेन सकाळी 6 आणि 10 वाजता येते, तसेच संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान येते. सकाळी लवकर आवरून आम्ही 9 वाजेपर्यंत या ब्रिज जवळ पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर बरेच लोक सांगत होते की ट्रेन गेली म्हणून, परंतु होप्स न सोडता आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो. थोडा वेळ फोटोशूट करून ट्रेनची वाट पाहत असताना अचानक ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला. मग काय, सगळ्या पर्यटकांनी मोबाईल कॅमेरा घेऊन व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी लगबग सुरू झाली. आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये आम्ही एक नाही तर चक्क 2 ट्रेन या ब्रिजवरून जाताना पाहिल्या. परतीच्या दिशेने आम्ही निघालो.
चढ असल्याने परत येताना थोडा जास्त वेळ लागतो. स्टार्टिंग पॉइंटवर रिटर्न येऊन आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे. रामायण आणि रावण खरंच होते का या गोष्टीची साक्ष देणारे हे ठिकाण. या ठिकाणी रावणाचे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. या मंदिराच्या मागे ज्या ठिकाणी रावण जप करण्यासाठी बसत होता ती गुहा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जवळपास 800 पायऱ्या चढाव्या लागतात. साधारणतः 1 ते 2 तासांमध्ये हा ट्रेक पूर्ण होतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. या गुहेपासून मुख्य रस्त्याकडे आल्यानंतर रावण वॉटरफॉल देखील आहे. मुख्य रस्त्यावरून असल्याने ट्रेक करावा लागत नाही. जर तुम्हाला ट्रेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही सनराईज पाहण्यासाठी लिटिल ॲडम्स पीकवर जाऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी फक्त अर्ध्या तासाचा ट्रेक आहे, परंतु रस्ता मातीचा असल्याने पावसामध्ये जाऊ शकत नाही. या सर्व प्लेसेसला भेट देऊन आम्ही आमचा दिवस संपवला. संध्याकाळी डिनरसाठी आम्ही कॅफे चिल या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. ॲम्बियन्स आणि फूड दोन्हीही बेस्ट आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत.